वाईट वाटलं, त्यांना वाईट वाटलं की नाही काय माहीत नाही मला, किंवा त्यावेळेला नसतील ते कदाचित राजकारणामध्ये. परंतु अशा रीतीने जे आहे, एक राहुल गांधीपासून सगळे जे आहे महिलांच्यासाठी जे चांगलं बोलत असतात, आणि एक महिला पहिल्यांदाच या राज्याची, ते पण महाराष्ट्रासारख्या राज्याची उपमुख्यमंत्री पदावर बसलेली आहे, तिच्या बाबतीमध्ये असं बोलणं हे अतिशय अश्लाघ्य असं आहे. आणि अशी अपेक्षा काँग्रेस, दुसरे कोणते असं लहान सहान काँग्रेस करून तरी अशी अपेक्षा नाही. त्यामुळे आमचे लोक जे आहेत, पक्षाचे लोक, ते तिथे गेले, त्यांनी त्यांना जाब विचारला. आणि याच्या पुढे तरी जे आहे ते लक्षात ठेवा की तुम्ही जर आमच्या नेत्यांना काही जर असं जर बोलाल तर आमचे लोक गप्प बसतील, ऐकून घेतील असं नाही, जाब विचारणार. परंतु दिवसेंदिवस राजकारणातली जी पातळी आहे ती कुठेतरी घटत चालली आहे का? ज्या पद्धतीने ही सगळी वक्तव्य समोर येतात आहेत, हे शिव्याशाप देणं असतील पत्रकार परिषदेमध्ये, किंवा त्यांचा आमचा काही संबंध नाही ना. ज्या काँग्रेसचे जे आहेत ते पुढारी, त्यांचा आमचा काय संबंध आहे? त्यांचा आणि सुनेत्राताईंचा, उपमुख्यमंत्र्यांचा काय संबंध आहे? कशासाठी हे उगीच आपला त्रास द्यायचा, कशासाठी अपमान करायचा? तुमच्या पक्षाने आंदोलन केलेले आहेत, मात्र अजूनही काँग्रेस त्याच्या वक्तव्यावर ठाम आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की सुनेत्राताईंनी दुर्गा म्हणून सिद्ध करावं, असं ओपन चॅलेंज त्यांनी केलं. दुर्गा म्हणून सिद्ध करावं असं. आता मग तुम्ही स्वतःला काय म्हणून सिद्ध करणार आहात? काही आपण बोलतो दुर्गा म्हणून सिद्ध करावं, म्हणजे मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या की काय हे सगळं जे त्यांनी केलेलं अपमान जुरून जात नाही. राजकारणामध्ये त्या सुनेत्राताई आहेत, सुनेत्राताई आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. आणि पुढच्या त्या काळामध्ये जे आहे ते कर्तृत्व नक्कीच सिद्ध करून दाखवणार. पत्रकार परिषदेवरून हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं, त्या ठिकाणी कुठेतरी धनंजय मुंडे यांच्याकडनं त्यांना थांबवण्याचा प्रकार आला, त्यांच्याकडून त्यांना थांबवण्याचा प्रकार झाला, त्यांना बोलण्यापासून रोखलं जात आहे, असे प्रश्न देखील उपस्थित आहेत. मला त्याची काही कल्पना नाही आहे, परंतु अनेक वेळेला जे आहे, ज्या वेळेला मिटिंगचं काम संपतं त्याच्यानंतर काही वेळेला अनेक प्रश्न जे आहेत विचारत बसतात कोण ना कोणतरी. आता तुम्ही मला प्रश्न विचारतात, मी आता तुम्हाला उत्तरं दिली, त्याच्यानंतर जर तुम्ही आता तुमचा ट्रॅक बदलला तर मी सांगितलं नमस्कार जातो आतमध्ये, मी पण जाईल निघून. तर त्याच्यामुळे काम झालं, तुम्हाला जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी झाल्यानंतर उगीच तिथे बसण्यात काय अर्थ होता? आणि एक ते ज्येष्ठ नेते आहेत धनंजय मुंडे, तिथलेच आहेत, त्यांनी सांगितलं तो ठीक आहे, आता झालं आपलं काम, मिटिंग संपली आता. परंतु काँग्रेस मात्र आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. ते म्हणतात की जी काही वक्तव्य केलेली आहेत ती आम्ही त्याच्यावरती ठाम आहोत, परंतु तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन जाब विचारला, गोंधळ घातला, राडा केला. आता तुम्ही एवढे सगळे लोक आले म्हणजे काय राडा झाला का? आमचे कार्यकर्ते, तुम्ही मला प्रश्न विचारला, राडा झाला का? तसे जे आमचे कार्यकर्ते तिकडे गेले आणि तुम्ही असं आमच्या नेत्यांना बोलू नका हे सांगण्याचा आम्हाला अधिकार नाही आहे कार्यकर्त्यांना. त्याला राडा कसा म्हणायचा? का दगड मारलाय, काचा फोडला, काय केलं आम्ही? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भात न्याय देण्याकरता अशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने उतरलं पाहिजे रस्त्यावरती म्हणून. ठीक आहे, त्याचे जे आहे तो उपदेश करण्याची तुमची काही गरज नाही, आम्ही इथे समर्थ आहोत, आम्हाला माहिती आहे काय करायला पाहिजे. कधी रस्त्यावर उतरायचं आणि कधी नाही याचे धडे तुम्ही द्यायची काय गरज आहे? आमच्यासारखे आयुष्य पूर्णपणे रस्त्यावर लढण्यातच गेलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा निळा कायम होता. होते आता मुख्यमंत्री, मला काय कल्पना नाही, मुख्यमंत्री जो काय निर्णय घेतील तो मान्य करावा लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.